म्हणजे जी आपण मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी करतोय ते कोफ्त्याचे जे बॉल्स असतात ना जे आपल्याला फार आवडतात तर ते आपण आता बॉल्स तयार करून घेऊ. टाकूया आपण त्याच्यात. हो. कसं टाकायचे? ते गोल करून टाकायचे त्याच्यात. आणि ते आपल्याला लगेच काढून घ्यायचं ना? नाही, ते होईपर्यंत आपण एकीकडे करी बनवूया. आता झालेलेच आहेत आता आपले. गुलाबी कलर येईपर्यंत ते तळायचे. वा, झाले की ते खरपूस झालेले? झाले ते. काढून घ्यायचे? ओके. बर. वा वा वा, क्या बात है. गॅस बंद करूयात मग आपण. ओके. वा वा वा. मोड आलेल्या मुगाचे हे जे कोफ्ते आहेत ते तयार झालेले आहेत. गरम गरम खावेसे वाटतात पण नको. मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी खाण्यात मला जरा जास्त इंटरेस्ट आहे कारण ते काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे. आता काय करायचं पुढे? आता आपण करी बनवून घेऊया. करी बनवून घ्यायची. बरं, काय लागणार आहे? तेल घाला त्याच्यात. किती लागणार तेल बघा आधी? बस पुरे? बस. जिरं घाला. जिरं घालायचं. जिरे आपण घातले. मेथीचे दाणे घाला थोडे. बरं. कढीपत्ता घाला. कढीपत्ता. थोडं तडतडलं का हिंग घाला थोडा. हिंग घालायचं. बस पुरे? बस. आता हे ओलं खोबऱ्याचं वाटण. ओके. सगळं लागेल? हो हो चालेल. म्हणजे ते जाडसरपणा येतं चांगलं. बरोबर. मेथी घातली आपण त्याच्यात. मेथीमुळे थोडासा कडसरपणा येतो, वास चांगला येतो. बरोबर. पुढे आता थोडं हळद घाला त्याच्यात. बरं. हळद. तुम्हाला पिवळी हवी असेल तर हळद घालायची, नको असेल तर सफेद पण होते चांगलं. अशी पण ठेवू शकतो? हो, अशी पण ठेवू शकतो तुमच्या आवडीनुसार. आवडीनुसार. बरं. आता दही घाला त्याच्यात. बस. आता पाणी घ्या त्याच्यात. लगेच पाणी घालायचं? हो हो, कारण ते गुठ्ठी वगैरे होईल ना त्याची. बरोबर. बघा किती लागणार आहे? 1 मिनिट टाका. बस. पुरे? बरं. मीठ घाला आपल्याला चवीनुसार. आता उकळी येऊ देत. उकळी आल्यानंतर ते आपण पोक्ते केलेले आहेत मोड आलेले. बरं. उकळी आली आहे त्याला? उकळी आलेलीच आहे आता त्याला. आता बंद करूया आपण. आता काय? आता ते गरम गरमच पोक्ते त्याच्यामध्ये घाला. आम्ही हे मोड आलेल्या मुगाचे कोफ्ते तयार केले, छान डीप फ्राय करून घेतले आणि आता ते या कढीमध्ये आपण सोडतोय. बरोबर. आणि तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे खोबरं वरतून सजावटीसाठी घालूयात मग. ओके. वा, हे खोबरं आपण याच्यावरती घातलं. अशा प्रकारे तयार झालेली आहे मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी. किती हातभार लावलाय मी तुमच्या कामात, खरं सांगा बरं. खूप खूप मदत केली मला. धन्यवाद. तुम्हालाही करायची असेल तर पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मोड आलेल्या मुगाची कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले मूग, खोबरं, दही, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मेथीचे दाणे, ओलं खोबरं, मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, कॉर्नफ्लॉर, हिंग, हळद आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग, लसूण, मिरच्या आणि जिरं घालून मिश्रण वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये तयार वाटण, कॉर्नफ्लॉर, मीठ, हिंग आणि हळद घालून सर्व एकत्र करून त्याचे गोळे बनवून ते गरम तेलात तळून घ्यावेत. कढी बनवण्यासाठी प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग, ओल्या खोबऱ्याचं वाटण, हळद, दही, पाणी आणि मीठ घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोफ्ते घालावेत आणि ओल्या खोबऱ्याची सजावट करून डिश सर्व्ह करावी. ह्या सगळ्यांचा राग कुठेतरी तुम्ही त्या ढोलकीच्या थापेमध्ये काढता का हो? काय विचार करता आणि कसं पाहता तुम्ही या सगळ्या मुलींच्या विषयी घडणाऱ्या नकारात्मक घटनांकडे? नक्कीच निघतो राग, तर तो वाजवण्यात निघतो. पण लोकांच्या टाळ्या मिळाव्यात म्हणून आपण फक्त ती भाषणं देण्यापेक्षा आपण स्वतःपासून ती सुरुवात केली पाहिजे. बरोबर. काय केलं पाहिजे असं तुम्हाला? आपण फक्त मुलींनी करण्यापेक्षा पुरुषांनी पण त्याच्यात थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. माझ्यासाठीच विचारतोय. तुम्ही दिलं पाहिजे प्रत्येकाने की तिला तुम्ही आदर द्या. जेवढं पुरुष काम करतो तेवढंच ती स्त्री करते, त्याच्यापेक्षाही ती जास्त करते. कारण ती घरही सांभाळते तितक्याच ताकदीने आणि बाहेरची कामंही तितक्याच ताकदीने सांभाळते. सो तुम्ही त्यांनाही तेवढा रिस्पेक्ट दिला पाहिजे. म्हणजे सुरुवात तुमच्यापासून झाली तर ती पुढे होईल. मी दिलं नाही का आल्यापासून तुम्हाला? ते फार दिलाय तुम्ही. बापरे, बरं झालं तुम्ही दिलाय तसं म्हणत नाही तर प्रेक्षक माझ्यावर चिडले असते. हा स्वतः देत नाही आणि नवीन काय सुरुवात करायला सांगतोय त्यांना. बरं, हे झालं तुमच्या कामाविषयी, घरच्यांविषयी, आवडीविषयी आणि तुमच्या व्यवसायाविषयी. आता आमचा जो मुख्य हेतू आहे, ज्याच्यासाठी आज आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय, रेसिपी करणं किंवा खवईगिरी, याच्यात तुम्हाला कितपत रस आहे का तिथेही तुम्ही फक्त राग करता? मी आता सुरू झालाय. काय राग नाही, हा, त्याकडे प्रवास सुरू झालाय. प्रवास सुरू झालाय. कुठपर्यंत आलाय? म्हणजे पोळी भाजी चटणी पर्यंत गेलाय? तेवढा आलाय. पण आम्हाला खात्री आहे, ज्या कॉन्फिडन्स तुम्ही आज इथे आलायत ते 100% चांगलं होईल. रेडी आहात? मग किचनकडे जाऊयात. चला, प्रेषिता मॅडम तयार आहेत. लगेच आपण त्यांच्यासोबत बोलूयात किचनकडे.
प्रेषिताजींच्या आवडीविषयी, त्यांच्या कामाविषयी आपण सगळं काही जाणून घेतलं. आता आपण पहिल्या पदार्थाकडे बोलूयात, जी आपली आवड आहे. आणि या पहिल्या पदार्थाचं नाव आहे कडधान्यांचं मेघद. कडधान्यांचं मेघद. मेघद. बरं, कोणी शिकवली रेसिपी तुम्हाला? ही ॲक्च्युली मित्राच्या आईची स्पेशल डिश आहे. तुमच्या मित्राच्या आईची स्पेशल डिश. आम्ही स्पेशली त्यांच्याकडे हे खाण्यासाठी जातो. अरे वा, म्हणजे खूपदा खाल्लं असेल तुम्ही. हो, बऱ्याच वेळा. तुम्ही पहिल्यांदा कधी ट्राय करून पाहिलं? हल्ली रिसेंटली रिसेंटली. हो. काही इकडे यायचं म्हणून खास आमच्यासाठी प्रयत्न केलाय? केला एकदा. चला, म्हणजे आज आपल्याला काहीतरी परफेक्ट आणि ताऊन सुलाखून निघालेली एक रेसिपी आपल्याला खायला मिळणार. बरोबर. कडधान्यांचं मेघद. कडधान्यांचं मेघद आपण पाहूयात, त्यासाठी लागणारे पदार्थ पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. वाफवलेले कडधान्य, कोथिंबीर, खोबऱ्याचा किस, आलं, लसूण, मिरची, लिंबू, जिरं आणि मीठ. कडधान्यांचं मेघदसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपण कृती करूयात. नक्की. काय लागणार पहिल्यांदा, काय आधी करायचं आपण पहिल्यांदा? वाटणाचं साहित्य एकत्र करून घेऊ. ओके, मग त्यासाठी काय लागेल? बाउल मध्ये आपण हा खोबऱ्याचा किस एकत्र करू. सुक्या खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा किस. बर. पुढे हा पण पूर्ण घेऊ. पूर्ण लागणार. त्यात 1 चमचा मिरचीचा कट केलेली एवढे लागतीलच मिरची. म्हणलं. हो. पुढे 4-5 पाकळ्या लसूण घेऊ बघा. आणि 2-3 आल्याचे तुकडे. ओके. ओके. आणि 2 चमचे जिरं. बर. जिरं आपण याच्यामध्ये घातलं. ओके. आता काय आपण करायचं? हे थोडंसं मिक्सरला ग्राइंड करूया. बरं. मग ते अगदीच पेस्ट नाही करता थोडीशी भरड ठेवूया त्याची. अच्छा. म्हणजे अगदी त्याची टेस्ट लागली पाहिजे खाताना. त्यासाठी लागणारं हे जे वाटण आहे ते आपण तयार करून घेतलं. बरोबर. हो. आता काय पुढे? तर आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊ. बरं. 1-2 स्पून वगैरे घेऊ. त्यात आता आपण जे वाटण तयार केलं आहे ते त्यात थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊ. घालूया. हो. परतून घ्यायची का? हो. घ्या परतून. बरं, हे स्टर करता करता मला सांगा, तुम्ही आम्हाला मगाशी सांगितलं की आता किचन मध्ये एक्सपेरिमेंट नवीन नवीन सुरू झालेले आहेत. हो. तर मग ह्या एक्सपेरिमेंटचा एखादा अनुभव सांगा ना आम्हाला. सध्या आता ग्रीन पालक वगैरे सुरू आहे. बर. फसलेत 2 वेळा, ते ठीक आहे. बर. चालतंय. पण कोण एक्सपेरिमेंट होत आहेत. एक्सपेरिमेंट झाल्यानंतर पहिलं? बेसिकली गुरु आईच आहे, कारण आई खूप एक्सपेरिमेंट करते आणि तिचे सक्सेसफुल होतात. बर. मग मला सांगा, आता ढोलकी म्हणल्यानंतर तसं ढोलकी तालवाद्याचे वेगवेगळे प्रकारही आहेत, वेगवेगळे तालही आहेत. हो. पण ढोलकी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा लावणी येते. हो. तुम्ही स्वतः लावणीला कधी साथ केली आहे का? हो, बराच वेळा. कारण ढोलकी असं वाद्य महाराष्ट्रातलं लोकवाद्य की ते स्पेशली ढोलकीसाठी आणि स्पेशली लावणीसाठी, बरोबर, दोघांसाठी ते स्पेशल थिंग आहे. बरोबर. की लावणी म्हणजे तिकडे आधी ढोलकीचा सोलो वाजला पाहिजे. बरोबर. सो नेहमीच ढोलकीचे कार्यक्रम असतील तर तिथे आधी लावणीची डिमांड आणि त्याच्या आधी सोलोची डिमांड. वा सो ही चालतेच. वा. हे आता ब्राउनिश झालेलं हो, आहे. झालेलं आहे. काय पुढे करायचंय? आपण आता जे हे मिक्स केलेलं आहे ते यात घालून घेऊ. वाफवून घेतलेले कडधान्य. हो. तशी ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. खूप पटकन होणारी आहे. पटकन होणारी आणि आहे. पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी आपण नाही म्हणता भेळ वगैरे याचे प्रकार करून घेऊ शकतो. काही लोक याच्यात जास्त स्पायसी म्हणून लाल तिखट यूज करतात. तर आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालू वरून. बर. गॅस आपण बंद केलाय. हो. आता त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, 1 अर्धा चमचा. बरं. थोडंसं. ओके. आणि लिंबू पिळून घेऊ. लिंबू पिळून अर्धा. वा. प्रोटीन ज्यांना खूप आवश्यक आहे, ज्यांना खूप आवडतात, त्यांच्यासाठी हा एक अप्रतिम पदार्थ आहे कडधान्यांचं मेघद. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही पटकन लिहून घ्या. तोपर्यंत आम्ही याला छान असं सर्व करून घेतो. कडधान्याचं मेघद बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाफवलेली मिश्र कडधान्य, खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, आलं, लिंबू, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम वाटण तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये खोबऱ्याचा किस, 1 चमचा मिरची, 4 ते 5 पाकळ्या लसूण, 2 ते 3 आल्याचे काप आणि 2 चमचे जिरे घालून त्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार वाटण परतून त्यात वाफवलेली कडधान्य, कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करून कडधान्याचं मेघद सर्व्ह करावं. काय ह्या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? आहे पंचकडधान्याचा आयता. आता दुसरा पदार्थ आपण पाहणार आहोत. याचं नाव आहे व्हिटा खीर.